टेट 2025 IBPS पॅटर्न कोणत्या चॅप्टरवर जास्त भर देते याचं जर का तुम्ही अनालिसिस केलं तर आपल्या डोळ्यापुढे उभे राहते ते म्हणजे चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याजावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सिम्प्लिफाईड चक्रवाढ व्याज काढायला विचारले जाते. मात्र कधी कधी काय होते की चक्रवाढ व्याजाच्या संदर्भात आपल्याला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक काढायला विचारले जाते. सो आज आपण मिक्स 5 टॉप 5 व्हिडिओ क्रमांक 7 5 मिनिटांमध्ये 5 प्रश्न कव्हर करणार आहोत. पहिला प्रश्न बघा. दरसाल दरशेकडा 8 दराने 15,000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक किती, अंतर किती, डिफरन्स किती. मित्रांनो एक लक्षात घ्या की या ठिकाणी काय दिलेलं आहे की सरळ व्याजाचाही दर 8% दिलेला आहे. त्याच्यानंतर चक्रवाढ व्याजाचा दर सुद्धा 8%च आहे. सरळ व्याजासाठी अमाऊंट 15,000ची आहे म्हणजे मुद्दल 15,000ची आहे आणि चक्रवाढ व्याजाची सुद्धा 15,000ची आहे. आणि कालखंड जर बघितला तर चक्रवाढ व्याजासाठी 2 वर्षाचा आणि सरळ व्याजासाठी 2 वर्षाचा. तुम्हाला एक गोष्ट माहीत असली पाहिजे की सरळ व्याज असो किंवा चक्रवाढ व्याज असो पहिल्या वर्षी सारखं असते. पहिल्या वर्षाला काय असते, सारखं असते. पहिल्या वर्षी सारखं राहते, इज इक्वल टू राहते. मात्र दुसऱ्या वर्षापासून तिसऱ्या चौथ्या असं सरळ व्याज इक्वलच राहते. म्हणजे पहिल्या वर्षी सरळ व्याज जेवढं असेल तेवढंच दुसऱ्या वर्षी सुद्धा तेवढंच असते, तिसऱ्या वर्षी सुद्धा तेवढंच असते. मात्र चक्रवाढ व्याज काय असते, वाढत 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 जाते. लक्षात आलं. सो या ठिकाणी पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामध्ये काहीच फरक पडणार नाही. मात्र 2 वर्षाचे जर चक्रवाढ व्याज विचारले तर मात्र फरक पडणार आहे, काहीतरी पडणार आहे. सो याचं सोल्युशन आपण जनरली कसं करतो ज्याच्यामध्ये आपल्याला टाइम जातो ते आधी तुम्हाला सांगतो. का आपण काय करतो की सरळ व्याज लक्षात घ्या. याच्यानंतर मी ट्रिक्सच तुम्हाला सांगणार आहोत. 2 ट्रिक्स सांगणार आहोत. जे ट्रिक्स तुम्हाला योग्य वाटली ते ट्रिक्स तुम्ही यूज करायचे. सुरुवातीला मी सांगतो की आपला वेळ कसा जातो की आपण पहिले सरळ व्याज काढतो. सरळ व्याजासाठी मीच तुम्हाला सांगितलं आहे की सरळ सरळ गुणाकार करायचा. म्हणजे हा 8 घ्यायचा गुणिले याच्यावर 2 शून्य कट करायचे म्हणजे 150 मुद्दलाची केव्हाही 2 शून्य कट करायचे आणि गुणिले हे 2 करायचे. झालं सरळ व्याज. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे इथे 8 गुणिले 300 म्हणजेच या ठिकाणी 2400 आलं. 15,000चं 2400 रुपये सरळ व्याज आलं मित्रा. काय आलं, सरळ व्याज. आता चक्रवाढ व्याज काढावं लागेल आणि चक्रवाढ व्याजासाठी आपण काय करतो असं लिहितो चक्रवाढ व्याज आणि चक्रवाढ व्याजामध्ये आपण कंपाऊंड इंटरेस्ट हे आहे SI आणि हा आहे CI म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट. आता चक्रवाढ व्याजासाठी काय करायचं असते की सर्वप्रथम टार्गेट करायला लागते हा 8% दर. 8% दरासाठी असं क्रिएशन करायचं. 8 म्हणजे 108 भागिले 100 म्हणायचं आहे की नाही. आणि याला डायरेक्टलीच आपण काय करायचं 108 भागिले 100 गुणिले 108 भागिले 100 2 वर्ष झालं ना म्हणजे 2 वर्षासाठी सेम टू सेम असं लिहायचं आणि गुणिले काय म्हणायचं तर हे 15,000 घ्यायचे. झालं. एवढ्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल आणि ते आपण सिम्प्लिफाईड करतो सुद्धा. हे 2 शून्य कॅन्सल झाले, इथले सुद्धा 2 शून्य कॅन्सल झाले, इथला 1 शून्य कॅन्सल झाला, इथला 1 शून्य कॅन्सल झाला. 5 3 15, 5 2 10, बे 1 बे, बे 5 10, बे 4 8. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 108 गुणिले 54 गुणिले 3 असं आलेलं आहे. हा गुणाकार जर केला तर 3 8 24 324 गुणिले 54 आपण 4 चूक यानं गुणाकार करू. 4 चूक 16 हात चालू आहे की 4 2 8 आणि किती 9 झालं आणि 4 3 किती 12, 1296, 5 चूक 20, 2 5 2 10 2 12 1 5 3 15 किती 16. मी डायरेक्टलीच असा गुणाकार केला. त्याची जर बेरीज केली तर 6 9 4 7 आणि 1 17,496 माझीवाली चक्रवाढ व्याजाची परतफेड म्हणजे रास झाली. म्हणजेच 17,496 वजा काय करावं लागेल आता हे 15,000 करावं लागेल. तेव्हाच कुठे चक्रवाढ व्याज निघेल. 15,000 जर केले तर इथं 496 येतात आणि 7तून म्हणजे 17तून 15 गेले 2 उरतात. सो 2,496 हे काय झालं चक्रवाढ व्याज झालं. आपल्याला काय विचारलं मित्रा, आपल्याला विचारलेलं आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक. म्हणजे बघा SI हे जे आहे तर ते किती आलं तर 2400 आलं आणि CI चक्रवाढ व्याज निश्चितच पण जास्त असेल म्हणून डोक्यावर लिहू 2,496. याच्यातला डिफरन्स म्हणजे वजाबाकी आपल्याला विचारली म्हणजे 6 9 इथे 0 0 96 रुपीज असं त्याचा प्रॉपर आन्सर आलं. सो थर्ड ऑप्शन या ठिकाणी राईट आहे.
पण असं करत कोण बसणार, याच्यामध्ये वेळ खूप जातो मित्रांनो. वेळ जर आपल्याला शेव करायचा असेल, इतर सर्वजण एक एक मिनिट शेव करण्याचा विचार करतात, परंतु मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही नॅनो सेकंद काय सेव्ह करण्याचा प्रयत्न करा. आता एवढं सारं केल्यानंतर 96 तर स्पष्टता येतेच, पण आपल्याला काय करायचं आहे, ट्रिक्स यूज करायचे. त्या ट्रिक्समध्ये मी तुम्हाला सांगतो काय कसं करायचं. 2 ट्रिक्स आहे. पहिली ट्रिक्स खूप सोपी आहे मित्रांनो. आता तुम्हाला माहिती आहे का, असा जर समजा 2 वर्षाचं, फक्त मी तुम्हाला सांगतो की 2 वर्षासाठीच ही ट्रिक्स यूज करायची, 3 वर्षासाठी नाही. 3 वर्षासाठीचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहोत, ठीक आहे. आता बघा, त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगतो की दराचा डायरेक्ट वर्ग करायचा. दराचा काय करायचा, वर्ग. 8चा वर्ग 64 होते, झाले, लिहिले 64 गुणिले. आता जे मुद्दल आहे की नाही, मुद्दलाला मागून 4 अंकानंतर पॉईंट द्यायचा. मागून 4 अंकानंतर पॉईंट देणे, मागून 4 अंकानंतर पॉईंट देणे. आता मागून 4 अंकानंतर पॉईंट दिला तर इथे पॉईंट दिला तर 1.5च झाला की नाही. सो गुणिले 1.5 घ्यायचा, झालं. आता गुणाकार करा. थोड्या वेळासाठी हा पॉईंट निग्लेक्ट करून डायरेक्टली थेटच आपण 15 ने गुणाकार करू. 15 चूक किती, 60. 6 ल्याचे 15 सकम 90, 90 आणि 6 96, म्हणजेच हे झाले 960. मागून एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून आपण मागून एका अंकानंतर पॉईंट दिला, तर म्हणजेच प्रॉपर आन्सर आला आपल्याला 96 रुपीज सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक आला. सो ही ट्रिक्स कशी वाटली ते कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. ही एक ट्रिक्स आहे जी मोस्टली यूज केल्या जाते, म्हणजेच मी तुम्हाला सांगतो माझी ती ट्रिक्स आहे. मोस्टली यूज केली जाणारी ट्रिक्स थोडीशी वेगळी आहे, त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की ती कशी यूज करायची. या ठिकाणी तुम्हाला मी काढून देतो ते. ओके, आता काय करत असते की ही मुद्दल सुरुवातीला घेते. डिफरन्स जर काढायचा असेल तर 2 वर्षाचा डिफरन्स जर काढायचा असेल तर तुम्हाला ही यूज करायची की ही यूज करायची, तुमचं तुम्ही ठरवा. 15,000 लिहून घ्यायचे, मुद्दल लिहून घ्यायची, गुणिले हे जे 8 आहे ना, 8 भागिले 100 करायचे आणि गुणिले 8 भागिले 100 करायचे. कॅल्क्युलेट केलं की तुमचा आन्सर या ठिकाणी निघून जातं. म्हणजे 2 शून्य 2 शून्य कट झाले, 1 शून्य 1 शून्य कट झाला, 5 3 15, 5 2 10, 2 1 2 2 चूक 8, म्हणजे 3 चूक 12, 12 गुणिले 8 12 8 96. डायरेक्टच आपल्याला आन्सर निघाला. ही सुद्धा एक ट्रिक्स आहे. का आहे, ही सुद्धा एक ट्रिक्स आहे आणि ही सुद्धा एक ट्रिक्स आहे. 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज जर तुम्ही फाइंड आउट करत असाल तर ह्या दोन्ही ट्रिक्स यूज करू शकता. ओके, सो आपल्याला आन्सर आलं 96, बरोबर आहे. सेकंड क्वेश्चन, आता एकदमच स्पीडी जर आन्सर काढायचं असेल तुम्हाला फक्त 10 सेकंडमध्ये, तर तुम्ही काय करायचं, व्हिडिओ पॉज करा आणि डायरेक्टच काढा. मी तुम्हाला दोन्ही ट्रिक्स सांगतोय. पहिली ट्रिक्स आहे ट्रिक्स 1. ट्रिक लिहेपर्यंत त्याचा आन्सर निघतो मित्रांनो. हां, तर आता एक वर्गाची ट्रिक्स आहे, म्हणजे 5चा वर्ग मित्रांनो 25 केले, गुणिले मागून 4 अंकानंतर पॉईंट दिला म्हणजे 0.16 झाले, 0.16 गुणाकार केला. आता बघा 16 पंचे किती 80, 8 सोडून 32, 32 ना 8 होतात 40. सो 40 घेतले 400. मात्र 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं 2 अंकानंतर पॉईंट दिला म्हणजे 4 रुपीज असा डिफरन्स आला. डिफरन्स, ओके, फरक आला, अंतर पडलं तेवढं. सो ऑप्शन क्रमांक 4 हा राईट आहे. जर तुम्ही दुसरी ट्रिक्स यूज केली, वर्गाची यूज न करता, ही वर्गाची ट्रिक झाली. तुम्ही जर सिम्प्लिफाईड जर असं केलं तर 1600 गुणिले 5 भागिले 100 गुणिले 5 भागिले 100, तरी सुद्धा तुमचं आन्सर तसंच येतं. हे 2 शून्य कॅन्सल, 2 शून्य कॅन्सल, 5 1 5, 5 2 10, 2 1 2, 2 8 16, 8 गुणिले 5, बघा 8 गुणिले या ठिकाणी काय आलेलं आहे, 5 1 5. ओके, सो या ठिकाणी येस 2 शून्य कॅन्सल केले होते. नंतर 8 पंचे किती आले, 40 आले. मात्र हा एक शून्य कट होतो, कारण पुन्हा एकदा करून बघूया हे, तर थोडंसं गडबड झाली. गुणिले या ठिकाणी काय आलं, 5 भागिले 100 गुणिले 5 भागिले 100. मित्रांनो याचं सुद्धा आन्सर तुम्ही काढू शकता 4 रुपये. हे 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले, बरोबर. देन 5 1 5, 5 2 10 म्हणजे इथे 20 झाले. नंतर 5 1 5, 5 चूक 20 झाले, 4 1 4, 4 चूक 16 झाले. डायरेक्टच आन्सर येते 4 रुपये झालं. सो आन्सर आलं 4 रुपीज. तुम्ही प्रत्यक्षरित्या डिफरन्स काढून बघा ना, 4च CI मायनस SI जर केलं तर 4 रुपीजच येणार आहे. तिसरा प्रश्न,
8% दराने 400 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील अंतर किती? सो ट्रिक नंबर यूज TRSCK ट्रिक फर्स्ट आणि ट्रिक सेकंड. ही वर्गाची ट्रिक्स आहे आणि दुसरी ट्रिक्स येतं गुणाकाराची. 8चा वर्ग मित्रा तर 64 येतं. 64 गुणिले इथे मागून 4 अंकानंतर पॉईंट द्यायचा झाल्यास शून्याचा वापर करायचा, इथे शून्य घ्यायचा, नंतर पॉईंट द्यायचा, इथे शून्य. म्हणजेच असं झालं ते. सो एवढाच भाग आपण उचलायचा 0.04 झाला आपल्याला आन्सर. 4 चूक किती 16 हात चावला 1, 4 चूक किती 16 हात चावला 1, 4 सकम 24 ने किती 25. म्हणजे या ठिकाणी एवढं आलं. मागून 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणजे इथं पॉईंट दिला. सो 2.56 रुपीज असं प्रॉपर आन्सर त्याचं आलं. सो फोर्थ ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. दुसऱ्या पद्धतीने जर का तुम्ही केलं तर हे 400 टार्गेट करावं लागते. 400 गुणिले 8 भागिले किती 100 गुणिले 8 भागिले किती 100. 100 एक 100, 100 चूक 400 बरोबर. ओके. सो 4 एक 4 इथे 25 येणार. काय येणार इथं 25 येणार आहे. आता या ठिकाणी 8 8 64 8 8 बघ आता काहीच भाग नाही जात. 8 8 8 64 भागिले 25. आता भाग प्रत्यक्ष द्यावा लागेल. 25 एक 25, 25 दोन्ही 50 झालं. तर 14 उरतात. 14चा पॉईंट दिल्याबरोबर काय होते तर 140 होते. 25 चूक 100 होते. मग 100 जर वजा केलं तर 40 उरतात. पुन्हा शून्य दिला तर 25 नाही 25 5 5 25 5 1,600 होते. मग 15 उरतात फक्त. 25 5 1,600 15 उरतात आणि 25 सक्कम 150 होतात. सो 2.56 असं आलं. या ठिकाणी आपल्याला थोडासा त्रास तरी गेला, मात्र इथं काहीच त्रास नाही गेला. कधी कधी इकडची ट्रिक्स यूज केली तर आपल्याला सिम्प्लिफाईड आन्सर निघते, कधी कधी इकडे लवकर निघते. ठीक आहे. 2.56 2.56 आणि प्रत्यक्षरित्या तुम्ही काढून बघा 2.56 रुपीजच डिफरन्स निघणार आहे. बघा राईट आहे. मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या क्लासतर्फे 1200 रुपीज किमतीची एक बॅच स्टार्ट करण्यात आलेली आहे. 23 मार्चपासून फुल्ली रेकॉर्डेड बॅच आहे. लाईव्ह नाही आहे, फुल्ली रेकॉर्डेड. मग रेकॉर्डेडमध्ये तुम्हाला 100 व्हिडिओज मी देणार आहोत. ते 100 व्हिडिओज फुल लेंथ असेल. फुल लेंथ म्हणजेच काय, एखादा टाईप्स जर मी घेतला तर तो टाईप्स त्याच्याशी रिलेटेड कॉन्सेप्ट, त्याच्याशी रिलेटेड बेसिक, त्याच्याशी रिलेटेड सर्व लेवल इझी, मॉडरेट, हार्ड आणि हार्डेस्ट सर्व लेवल मी त्या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. जर तुम्ही इच्छुक असाल तर टेटमध्ये क्वालिफाय जर व्हायचं असेल तर निश्चितच तुम्ही ही बॅच जॉईन करा. कारण की यामध्ये तुम्हाला व्हिडिओ तर मिळतेच, सोबतच PDF सुद्धा मिळतात. प्रत्येकच जे मी शिकवतो 25 प्रश्न या ठिकाणी टार्गेट केलेले असतात. 25 प्रश्नामध्ये तुमच्याला बेसिक क्लिअर केलं जाते, कॉन्सेप्ट क्लिअर केलं जाते. तो पूर्णच्या पूर्ण पार्ट त्या ठिकाणी कंप्लीट करत असतो. सोबतच त्याच्याला PDF सुद्धा देतो, क्वेश्चनची PDF देतो, आन्सरची सुद्धा PDF तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहोत. ठीक आहे. सो तुम्ही ही बॅच घेऊ शकता. ॲप्समध्ये ती बॅच आहे. स्टडी मॅथ नावाचं माझं चॅनल आहे, मात्र ॲप्सचं नाव मित्रांनो स्टडी अप आहे. हे स्टडी अप UP असं सर्च करायचं, स्टडी UP. सो तुम्हाला गुगलवर डायरेक्टलीच हे पुढे फ्रंटलाच दिसेल. हे जे ॲप्स आहे हा लोगो आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता. पुढे जाऊया आपण. दरसाल दर्शकडा 15 दराने आता 2 ट्रिक्स जर यूज केल्या T1 आणि T2. ओके. तर आपण T फॉर ट्रिक्स म्हणायचं. ही वर्गाची ट्रिक्स आहे आणि ही जनरल आहे. सो 15चा वर्ग मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे 225 होते. गुणिले 4 अंकानंतर पॉईंट दिला तर इथं 0.64 होते. 0.64. आता गुणाकार करा ना डायरेक्टली. 4 25 2 आले हातचे. 4 2 8 2 किती होते 10. हातचा 1 आला. 4 2 8 किती झाले 9 झाले. 900 झाले. इथं क्रॉस मारला. 6 5 30 3 आले. 6 2 12 3 किती झाले 15 झाले. हातचा 1 आला. 6 2 12 1 किती झाला 13. सो 0 0 9 5 14 हातचा 1 इथं 4 1 इथं 2 अंकानंतर पॉईंट असतो. 2 अंकानंतर इथं पॉईंट दिला तर 144 रुपीज आपल्याला प्रॉपर आन्सर आला. सो फोर्थ ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. जर तुम्ही दुसरी ट्रिक्स यूज केली तर 6400 गुणिले 15 भागिले 100 गुणिले 15 भागिले 100 असं करता. हे 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले. आता बघा कसं करायचं. 5 3 15, 5 2 10 आणि इथे काय आला 0 आला. झालं. इथे 5 3 15 आणि 5 चूक 20 आले. 4 1 4 4 1 4 उरले 2 4 सकम 24.
म्हणजे 16 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे 16 गुणिले 9, 9 सकम 54, 5 आले आजचे, 9 1 9, 9 आणि 5 किती 14, हे सुद्धा 144 रुपीचंच आलेलं आहे. सो फोर्थ ऑप्शन राईट येते मित्र. बघा राईटच आहे. लास्टचा प्रश्न आहे. इथे सुद्धा आपण ट्रिक्स दोन यूज करणार आहोत. ट्रिक फर्स्ट जी स्क्वेअरची आहे आणि इथे ट्रिक्स सेकंड जी सिम्प्लिफाईड आहे. आता बघा 12चा वर्ग तुम्हाला माहितच आहे 144 होते, गुणिले मागून 4 अंकानंतर पॉईंट दिला तर इथे 0.5 झालं, आलं आन्सर. आता गुणाकार करायचा, फक्त पॉईंट निग्लेक्ट करून थोडासा गुणाकार करायचा, नंतर पॉईंट द्यायचा. 5 × 20 2, 5 × 20 आणि 2 किती 22, पुन्हा 2, 5 × 5 5 आणि 2 किती 7, 144 गुणिले 5 म्हणजे 720 आले. मागून एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं मागून एका अंकानंतर पॉईंट दिला तर मग आन्सर काय आला 72 रुपीज. आन्सर तर आपलं सेकंड आलंच. याने सुद्धा आपण व्हेरीफाय करून बघू. इथे 5000 घेतले, 5000 गुणिले किती आहे बरं 12, 12 भागिले 100 गुणिले 12 भागिले 100, डिफरन्स काढायचा असेल 2 वर्षाचं तर असं करायचं. आता 2 शून्य कॅन्सल, इथं 2 शून्य कॅन्सल, इथला 1 शून्य कॅन्सल, इथला 1 शून्य कॅन्सल. आता 5 1 5, 5 2 10, बे 1 बे, बे सकम 12, या ठिकाणी 6 गुणिले 12 म्हणजे 12 सकम 72, या ठिकाणी मित्रा राईट आन्सर आलेला आहे. 5 मिनिटात 5 प्रश्न, हेच ते 5 प्रश्न आहे जे ट्रिक्स यूज करून टाइम सेव्ह केला जातो. सो आन्सर आहे 72. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर निश्चितचपणे लाईक करा, कारण की तुमच्या लाईकमुळे इन्स्पिरेशन येते आणि इन्स्पिरेशनमुळे काहीतरी नवीन चांगलं असं तुमच्यासाठी घेऊन येत असतो. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब कराच, कारण की अपकमिंग जे टेट आहे त्या टेटमध्ये जर का तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर निश्चितचपणे माझं चॅनल सबस्क्राईब करा. बिकॉज ऑफ या चॅनलवर तुम्हाला नवनवीन व्हिडिओज कॉन्सेप्ट वाईज ट्रिक्सने समजून देण्याचा माझा मानस आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.